नमस्कार. श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांचे नाव आपण अनेक वेळा ऐकलेले आहे. पण कधी शांत मनाने स्वतःला विचारलं आहे का की ज्यांना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्या स्वामींचं आपल्या छोट्याशा आयुष्यात नेमकं काय स्थान आहे? ज्यावेळी जग आपल्याला सोडून जातं, आपली सगळी माणसं आपल्याला समजून घेत नाहीत, आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात, त्यावेळी ते पुसण्यासाठी आपल्याजवळ कोणी नसतं. अनेक संकटे आपल्यासमोर करून उभी असतात, त्यावेळी आपल्याला मदत करणारे कोणीही नसते. तेव्हा मनाच्या कोपऱ्यात कोणीतरी आवाज देतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि कदाचित तिथूनच सुरू होते स्वामींच्या कृपेची खरी अनुभूती. आपण स्वामीला मंदिरात शोधतो, फोटोत शोधतो, पूजेत शोधतो, नामस्मरणात शोधतो. पण स्वामी काय सांगतात माहीत आहे? तू मला जिथे प्रेमाने हाक मारशील तिथे मी आहे. आणि म्हणूनच अनंत कोटी ब्रह्मांड नायक ही केवळ उपाधी नाही, तो आपल्या श्रद्धेचा आधार आहे. कारण ज्यांच्या चरणी अनंत जीव आपलं दुःख ठेवतात, ज्यांच्या नावाने असंख्य भक्तांना धीर मिळतो, ज्यांच्या स्मरणाने असंख्य भक्तांच्या मनाला शांतता मिळते, ते स्वामी म्हणजे भक्तांसाठी केवळ देव नाहीत, तर संकटात उभा राहणारा आधार आहेत. कधीकधी आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती येते की आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला मार्ग सापडत नाही. बघा, आपल्याला कधी नोकरीची चिंता असते, कधी कुटुंबाची चिंता असते, मुलांच्या भविष्याची चिंता असते. असे नाना हजारो प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. आणि आपण स्वामींच्या चरणी बसून फक्त एवढंच म्हणतो, स्वामी आता तुम्हीच सांभाळा. ही 2 शब्दांची आपली प्रार्थना असते. पण त्या प्रार्थनेत आपलं मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित झालेले असते. म्हणजे जिथे अहंकार संपतो तिथून आपल्या श्रद्धेला सुरुवात होते. मित्रहो, स्वामींची कृपा म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या मनासारखंच घडेल असं नाही. कधीकधी आपण मागतो एक आणि स्वामी आपल्याला देतात दुसरंच. मग तेव्हा आपल्याला वाटतं की स्वामी माझं काहीच ऐकत नाहीत. पण कदाचित स्वामी आपलं ऐकत असतात, फक्त आपल्याला जे हवं आहे त्यापेक्षा आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतात. कारण आई आपल्या मुलाला प्रत्येक मागितलेली गोष्ट देत नाही. कधी त्या मुलाला थांबवते, कधी त्याला समजवते, कधी त्या गोष्टीसाठी त्याला वाट पाहायला लावते. पण तिच्या मनात मात्र मुलाचं भलं व्हावं हेच असतं. तसंच स्वामींचं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणताना आपण फक्त स्वामींचं नाव घेत नाही, आपण स्वतःला आठवण करून देतो की माझ्या आयुष्यापेक्षा मोठी एक शक्ती माझ्यासोबत आहे, माझ्या बरोबर आहे. म्हणून संकट आलं तर आपण काहीच घाबरायचं कारण नाही. मनात सतत नामस्मरण करत राहायचं, स्वामींचं नाम घेत राहायचं. पण हे नाव फक्त आपल्या ओठांवर नको, ते आपल्या मनात उतरलं पाहिजे. ते आपल्या मनात उतरू द्या. नामस्मरण करताना मन दुसरीकडे गेलं तरी पुन्हा आपलं मन स्वामींकडे आणा. कारण स्वामींना मोठमोठ्या पूजा नकोत. असं मानणाऱ्या भक्तांसाठी सर्वात मोठी गोष्ट आहे
भक्ताचा भाव. एक तुळशीचं पान स्वामींना प्रेमाने अर्पण करा. ते सुद्धा स्वामी काय करतील? प्रेमाने स्वीकारतील. तुळशीचं पान स्वामींना खूप प्रिय आहे. एक दिवा श्रद्धेने स्वामींपुढे लावा. तोही दे स्वामी स्वीकारतील. आणि 2 मिनिटं स्वामींच्या फोटोसमोर किंवा तुम्ही जिथे देव लावलेला आहे तिथे शांतपणे स्वामींचं नाव घ्या. कारण त्या क्षणाची किंमत मोठी असते. कधी तुम्हाला असं वाटलं असेल, मी इतकी सेवा करतो तरी माझ्या आयुष्यात अडचणी का बरं येतात? एवढ्या अडचणी मी कशा सोडवू? असं आपल्या मनात येतच असतं. स्वामींच्या सेवेमुळे संकट ही कायमची नाहीशी होतीलच असं नाही, पण संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मात्र आपली वाढते. ज्या मनामध्ये काल आपली भीती होती, त्याच मनात आज आपल्याला धैर्य निर्माण झालेलं दिसतं. जिथे काल निराशा होती तिथे आपल्याला आशा दिसते. आणि जिथे मी एकटा आहे असं आपल्याला वाटत राहतं, तिथं आपल्यासोबत स्वामी आहेत असं वाटायला लागतो. हीच तर आहे स्वामींची कृपा. भक्तो, स्वामींचं नाव घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही, तर श्रद्धा म्हणजे आपला विश्वास आहे. आज परिस्थिती कठीण असेल, पण उद्या काय होईल हे आपल्याला माहीत नसते. म्हणून आजची चिंता स्वामींच्या चरणी ठेवायची. रात्री झोपण्यापूर्वी फक्त एवढंच म्हणायचं, स्वामी, आज दिवसभर माझ्याकडून जे चुकलं आहे त्याची मला क्षमा करा आणि माझ्या कुटुंबावर, माझ्यावर तुमची कृपादृष्टी ठेवा. माझ्या मनाला शांतता द्या आणि उद्याचा दिवस तुमच्या नावाने सुरू करण्याची मला शक्ती द्या. आणि मग शांतपणे झोपा. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही, त्याची आपल्याला वाट पाहावी लागते. प्रत्येक प्रश्न घेऊन स्वामींच्या चरणी बसण्याची शक्ती आपल्याला त्यामुळे मिळू शकते. कदाचित हा व्हिडिओ पाहणाऱ्या एखाद्या भक्ताच्या डोळ्यांमध्ये अश्रूसुद्धा असतील. कदाचित कुणीतरी मनातल्या मनात स्वामींना हाकसुद्धा मारत असेल, किंवा कुणी एखाद्या त्याच्या घरामध्ये असणाऱ्या अडचणीमुळे चिंतेतसुद्धा असेल. तर भक्ताने आज एक फक्त मनापासून स्वामींना हाक मारायची, श्री स्वामी समर्थ, माझ्या सतत तुम्ही सोबत राहा. आणि सतत कायम हा मंत्र जप करत राहा. हळू आवाजात म्हणा, पुन्हा पुन्हा म्हणा, मनात सांगा, स्वामी, मला काही मागायचं नाही, फक्त माझा तुम्ही धरलेला हात मात्र सोडू नका. कारण कधीकधी आपल्याला संपत्ती नको असते, यशही नको असतो. फक्त एवढंच हवं असतं आपल्याला, आपल्या कठीण काळात डोक्यावर कुणीतरी आशीर्वादाचा, विश्वासाचा हात ठेवणारा. आणि ते आहेत कोण? आपले स्वामी. म्हणूनच अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करताना आपल्या मनात 3 गोष्टी ठेवायच्या. त्या कोणत्या? श्रद्धा, सबुरी आणि समर्पण. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर अजून केव्हा तरी किंवा कधीतरी, पण स्वामींच्या नावाने चाललेली वाट जी आहे ती व्यर्थ जात नाही. आपल्याला फक्त चालत राहायचं आहे, कधी रडत, कधी थांबत, कधी पडत, पण स्वामींचं नाव मात्र सोडायचं नाही. कारण स्वामींच्या भक्ताच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आहे स्वामींचं नाम आणि त्याची स्वामींवरची श्रद्धा. आणि म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ हा जप
कायम करत राहा. नक्कीच स्वामी आपल्या सतत पाठीशी आहे याची जाणीव आपल्याला होतच राहील आणि प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला मिळतच राहील यात शंकाच नाही. आणि अशा प्रकारे आज आपण स्वामी कसे आपल्याला मदत करतात आणि आपण स्वामींशी एकनिष्ठ श्रद्धेने विश्वासाने राहिल्यामुळे स्वामी आपलं कसं मन परिवर्तन करतात याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. ज्या भक्ताच्या मनात आज स्वामींचं नाव आहे त्याच्या मनामध्ये आशाही जिवंत आहे आणि म्हणूनच भिवू नका, स्वामींचं नाम घ्या, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपल्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हा संदेश एखाद्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोचवा. त्याच्या जीवनामध्ये त्याला आधार वाटेल. श्री स्वामी समर्थ.